स्त्री सखी महिला मंडळाच्या वतीने दुर्गाष्टमीच्या निमित्ताने महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर देवीचा जागर करण्यात आला। यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले। विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळ गेले 20 वर्ष महालक्ष्मीची मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे। यावर्षी स्वतः महिलांनी तयार केलेली मूर्ती असून या निमित्ताने दरवर्षी नवनवीन देखावे तयार केले जातात। यावर्षी केरळच्या राज्यातील निसर्गाचे दर्शन घडवण्यात आले होते। मोठ्या संख्येने महिला भक्तांनी एकत्र येत देवीच्या पुढे जोगवा, गोंधळ, टिपऱ्या, फुगडी, गाणी यासह अनेक पारंपरिक खेळाचे सादरीकरण केले। देवीला श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन केले जाते। मूर्तीच्या पुढे हत्ती उभे करण्यात आले होते। तसेच आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली होती। महिलांनी एकत्रितपणे देवीची आरती केली। त्यानंतर भक्तांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी अबालवृद्धांची गर्दी झाल्याचे दिसून आले। मंगलमय आणि धार्मिक वातावरणात कार्यक्रम पार पडला। हे सर्व देखावे आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुमेधा वजे, श्रद्धा वजे, निलिमा जोशी, रेखा बापट, अर्चना कुलकर्णी, मानसी पाथरवट, पद्मा आपसंगी, सरिता शेटे, अश्विनी साठे, अरुणा कवलकर, रंजना साठे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संयोजन सहयोगिता आवटी, दीपा कुलकर्णी, मंजिरी धामणगावकर यांचा पुढाकार होता। यासंबंधी स्त्री सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा जया जोशी यांच्यासह पदाधिकारी यांनी माहिती दिली। जया जोशी, स्त्री सखी महिला मंडळाची अध्यक्ष आणि आज या ठिकाणी आम्ही अष्टमीच्या निमित्ताने दरवर्षी देवी उभी करतो तशी केलेली आहे महालक्ष्मी उभी आणि आजूबाजूच्या परिसरातले जवळजवळ 1,500 पेक्षा जास्त लोक इथं दरवर्षी दर्शनाला येतात। दरवर्षी थोडी काहीतरी वेगळी थीम करतो। यावर्षी आम्ही केरळची थीम केलेली आहे आणि खूपसं त्यातलं सारं सरिता शेटे आहेत या ठिकाणी उपस्थित। तर सरिता शेटेंनी त्या बाबतीत बराच पुढाकार घेतलेला आहे। आमच्या जे महिला मंडळ आहे त्यातलं एक छोटंसं महालक्ष्मी कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीच्या सगळ्या बायका मिळून ते सर्व करत असतात। आज देवीचा जागर झाला होत असताना काय कार्यक्रम झाले? कार्यक्रम आम्ही वेगवेगळी गाणी, त्याच्यानंतर गोंधळ, जोगवा, सकाळी पूजा असते या ठिकाणी। त्याच्यानंतर घागरे पोकळ्याचा बेत कार्यक्रम आणि मग सुमेधा वजे आहे, श्रद्धा वजे आहे, निलिमा जोशी आहे। चेहरा हा पूर्ण तांदळाच्या उकडीचा चेहरा असतो आणि त्याच्यावरती ते 8 डोळे सुजाता सखीच्या श्रीसूक्त म्हणून आता कुंकुमार्चन साधारण 20 वर्षापूर्वी आम्ही या विश्रामबागच्या परिसरामध्ये महालक्ष्मी उभी करण्याचा संकल्प सुरू केला। त्यावेळेला या आसपास भागात कुठेही महालक्ष्मी उभी केली जात नव्हती। आज 20 वर्ष झाली हा उपक्रम आम्ही चांगल्या रीतीनं पार पडतोय। इथल्या जवळजवळ हजारो नागरिकांना दर्शनाची सोय यामुळं होते आणि प्रचंड इथं प्रतिसाद मिळतो त्याला। त्यामुळं आम्हाला पण इथं देवीचं